वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. भगवंतानी आधी श्लोकात पाहिलंय एक सगुण उपासना निर्गुण उपासना दोन्हीचीच महत्व सांगितलंय. फक्त निर्गुण उपासना खूप अवघड आहे, कष्टदायक आहे. सगुण उपासना फार सोपी आहे, सहज जमण्यासारखी आहे. आणि आता ते सांगतायत पुढे आणखी 8वा श्लोक आहे. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. भगवंतणी तू माझ्यामध्ये मन ठेव. म्हणजे मन भगवंता मनामध्ये काय भगवंताचा विचार पाहिजे याचा अर्थ आहे. माझ्या ठिकाणी बुद्धी स्थापन कर. म्हणजे काय जे निर्णय घ्यायचे ते सगळे माझ्या दृष्टीनेच घे. म्हणजे मग तू माझ्यातच राहशील. म्हणजे मन आणि बुद्धी जर माझ्याकडे असेल दोन्ही, तर आणखीन काय आपलं सगळं शरीर मन बुद्धीनेच चालतं. त्यामुळे तू माझ्यातच राहशील यात मुळीच संशय नाही असं भगवंतांनी सांगितलं. म्हणजे मन आणि बुद्धी दोन्ही गोष्टी भगवंताच्या दृष्टीकडे भगवंताशी एकरूप व्हायला पाहिजे. म्हणजे मग तो भगवंत रूपच होणार आहे असा काही प्रश्न आहे. पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतायत आता चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. त्या ठिकाणी अभ्यास सांगितलाय ते की तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसतील. सम तुला नाही जमलं. मन आणि बुद्धी माझ्याशी एकरूप करायला न जमलं नाही तर तू अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. या ठिकाणी अभ्यास रूप योग असं सांगितलेलं भगवंतांनी. आता ह्याचा अर्थ प्रत्येकाने निराळ्या पद्धतीने लावलेला आहे बघा. पण खरं म्हणजे या ठिकाणी आता सगळा भक्ती योगाचाच विषय आहे. त्या अभ्यास म्हणजे भक्ती, भक्तीचा अभ्यास असंच आपल्याला म्हटलं पाहिजे. आणि तो सुद्धा कसा करायचा पतंजलीने सांगितलं स तो दीर्घकाल नैरंतर सत्कार असे तो दृढ भक्ती. अशी भक्ती तू कर दीर्घकाल. म्हणजे मग तू मला प्राप्त होण्याच्या मार्गाला येशील. निर्गुण उपासना कर किंवा सगुण कर, दोन्ही परत या ठिकाणी त्यांनी सांगून टाकले की मन बुद्धी ठेवायचा प्रयत्न कर. नाही तर मग भक्ती जी आहे भजन पूजन अर्चना वंदनम दास्यम वगैरे सगळं त्याप्रमाणे भक्ती कर, त्याचा अभ्यास कर असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं. एक कुठल्याही मार्गाने गेला तरी तू मला येऊन मिळशील हे उद्दिष्ट ठेवून तू त्याप्रमाणे तुझं जीवन घालव असं या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर मागच्या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं की तू माझ्या ठिकाणी मन ठेव, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थापन कर, म्हणजे तू माझ्याशी एकरूप होशील. हे जमणार नसेल तर अभ्यास रूप योगाने ध्यानाचा भक्ती रूपाचा अभ्यास जो या अध्यायात सांगितलं आहे त्याचा अभ्यास कर आणि मला प्राप्त करण्याची इच्छा ठेव. आता पुढच्या श्लोकात ते सांगतात. पुढच्या श्लोकात 10वा आयातचा अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसि. तुला हे सर अशक्य असेल, समजा हे जमलं नाही तुला, मी सांगितलं हा जो अभ्यास आहे तो सुद्धा, तर केवळ माझ्याकरता कर्म कर. हे कर्म कर आणि मला अर्पण कर. अशा भावनेने कर्म कर सगळी तुझ्या जीवनामधली. म्हणजे अशा रीतीने तुझं कर्म केली तर माझी प्राप्ती तुला होईल, ती पण सिद्धी तुला मिळेल. म्हणजे केवळ परमात्मा स्वरूपाकरता परमेश्वराकरता कर्म करणे देखील परमात्मा स्वरूपाशी एकरूप होता येतं असं भगवंता सांगतात. पुढच्या श्लोकात आणखीन सांगतायत ते अतही तदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगम आश्रितः सर्व कर्म फलत्यागम ततः कुरु यतात्मवान. आता हे एवढं सगळं सांगितलं तुला, ते पण तेही शक्य नसेल. बरेच मार्ग देऊन ठेवले भगवंतांनी आणि अर्जुनाच दिले नाही, आपल्याला पण दिलेले. आपल्याला काय करता येतं ते बघायचं आणि ते करायचं असं त्यांचं म्हणणं दिसतंय. मग तू काय कर तर मन बुद्धीवर विजय मिळव आणि कर्माच्या फळांचा त्याग कर. मला अर्पण करणार नंतरचा भाग राहते, ते नाही जमलं तरी त्याग तर कर. कर्माच्या फळाची काय अपेक्षा ठेवू नको आणि घेऊ नको पण फळ असं ते म्हणतायत. म्हणून टप्प्याटप्प्याने भगवंतांनी अनेक मार्ग त्यांना सांगितलेत.
आणि सगळ्यात शेवटी उद्देश सगळ्याचा एकच आहे की परमात्मा स्वरूपाची प्राप्ती, परमात्मा स्वरूप होणे, परमेश्वराशी एकरूप होणे, हीच प्राप्ती आहे. त्या प्राप्तीकरता अनेक मार्ग आहेत. टप्प्याटप्प्याने भगवंतांनी बरेच मार्ग या ठिकाणी सांगितलेले आहेत. 12वा श्लोक आहे आता हा. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागात शांतीर अनंतरम. हे अर्थ थोडा सरळ आहे, थोडा आणखीन तपशीलवार सांगणार आहे. भगवंतांनी की जे मर्म समजलेलं नाहीये पण अभ्यास करताय नुसताच, तर त्याच्यापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्याला समजलंय ते ज्ञान आहे खरं, ते जास्ती श्रेष्ठ आहे. नुसतं अभ्यास करायचं पण काही कळलं नाही कशा करता करायचं, त्याच्यापेक्षा ज्ञान मिळवलं जास्ती श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा परमेश्वराच्या स्वरूपाचं ध्यान करणं हे जास्त आणखीन श्रेष्ठ आहे. ध्यानापेक्षाही सर्व कर्मफळाचा त्याग आणखीन श्रेष्ठ आहे, कारण त्याग केल्यानेच परम शांती मिळते, असा अर्थ भगवंतांनी या श्लोकात सांगितलेला आहे. थोडा तपशीलवार बघूया आपण याच्यामध्ये की अर्थ कळलेला नाही, म्हणजे असं ज्याला कर्मकांड म्हणतो त्या अर्थ काही कळत नसतो आपल्याला, पण करत राहतो, त्याला त्याने अभ्यास मिळालेला आहे. तो सगळ्यात कनिष्ठ सांगितलं आहे. मग त्याच्यापेक्षा त्याचं ज्ञान येणं किंवा का करायचं, कशा करायचं, उपयोग सगळा व्यवस्थित समजून घेऊन करणं, मग ते त्याला ज्ञान म्हटलंय. हे त्याला ज्ञान पाहिजे, त्या काय कर्म करतात त्याचं ते ज्ञान असेल तर ते श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा म्हणून सांगितलेलं आहे. त्याला म्हणजे मर्म न समजलेल्या अपेक्षा परोक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे परमेश्वराचं आराधना करता करता जे ज्ञान समजतं ते परोक्ष ज्ञान आहे सगळं. आणि प्रत्यक्ष भगवंताची अनुभूती झाल्यानंतर जे ज्ञान मिळतं ते अपरोक्ष ज्ञान आहे. अशा ज्ञानाचे 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा एकापेक्षा श्रेष्ठ श्रेष्ठ असे दिलेले आहेत. मग ज्ञान मिळवलं, ज्ञानाप्रमाणे कर्म करतायत, पण त्याच्यापेक्षा ध्यान श्रेष्ठ म्हणून सांगितलं भगवंतांनी. ध्यान म्हणजे मनाची पूर्ण तन्मयता परमेश्वर स्वरूपाशी, हे ध्यान आहे. ते ज्ञानापेक्षाही ध्यान श्रेष्ठ आहे म्हणून भगवंतांनी सांगितले. आणि त्याच्यापेक्षा कर्मफळाचा त्याग सर्वश्रेष्ठ म्हणून सांगितलं. ते तुम्ही कर्म करा, आता म्हणून कर्मासंबंधी बरंच ऐकलेलं आहे, पण सगळं ते कर्म करा, पण फळाची अपेक्षा ठेवू नका, अहंकार ममता काही नको, फळाचा त्यागच करा म्हणतात. त्याग करा म्हणजे एक तर भगवंताला अर्पण करा, म्हणजे पर्यायाने समाजाला अर्पण करा, अशा प्रकारचं कर्मफलाचा त्याग करा, तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्याच्यामध्ये अर्थातच फळाचा त्याग म्हणजे त्याच्या मागे असलेली वासना, त्याच्या कामना, भोगेच्छा, अहंकार सगळ्या गोष्टीचा त्याग आहे. पण मला काही नकोच आहे, पाहिजे ही वासना आहे, त्या ठिकाणी ती नको आहे असं बघत म्हणजे काहीच नसणार आहे. ते असा त्याग असेल तर मग तो सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्यामधनं परम शांती मिळते, असं भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर पुढचा श्लोक बघूया आपण. 13वा श्लोक आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणा एवच, निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. पुढचा जोडून घ्यावा लागेल त्याला, कारण सगळा एकत्रच अर्थ आहे. संतुष्टा सततम योगी यतात्मा दृढ निश्चय, मय्या अर्पित मनोबुद्धीर यो मद्भक्ता समे प्रिया. शेवटी त्याने जो भक्त आहे तो मला सगळ्यात प्रिय आहे म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यात त्याने असं म्हणतायत, आता भक्ताची वर्णन आपण 12 अध्यायात चाललंय, त्यामुळे भक्ती योगावरच चाललेला आहे म्हणून त्याच्यावरच जास्ती भर दिलाय त्याने, की जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करत नाही. मागे पाहिले ते सगळे सद्गुण आपण तेच त्याच्यात आहेत. स्वार्थरहित आहे, सर्वांवर प्रेम करणार आहे, कारण सर्वभूती परमेश्वर, प्रत्येक ठिकाणी कणाकणात परमेश्वर आहे, तेव्हा सर्वांवर प्रेम करणार आहे, दया करणार आहे, सगळ्यांना कृपा करून दया करणार आहे. नंतर अहंकार सुटलाय, माझेपण, मी, मला पाहिजे हे सगळं सुटलेलं आहे. सुखात आणि दुःखात समभाव हा मुद्दा तर भगवंतांनी अनेक ठिकाणी मांडलेला आहे. आणि दुसऱ्या अध्याय सिद्धप्रज्ञापासून हा आपण ऐकतो की सुख दुःखात समभाव पाहिजे म्हणून. आणि क्षमा करणारा पाहिजे, एखाद्याने तुमचा अपराध केला तरी त्याला तुम्ही क्षमा केली पाहिजे, हा क्षमेचा भाव या ठिकाणी सांगितलेला आहे. नंतर तो कायम संतुष्ट पाहिजे, जे काय मिळेल त्यात संतुष्टी, ते आपण मागच्या श्लोकात पाहिलेलं आहे. नंतर शरीर, मन आणि इंद्रिय ताब्यात ठेवले, हे सगळे विशेषण परत परत भगवंतांनी यात जोडलेली आहेत, ताब्यात ठेवलेली आहेत. आणि
माझ्यावर दृढ श्रद्धा आहे, भगवंतावर दृढ श्रद्धा आहे, न बदलणारी. तो मन आणि बुद्धी मला अर्पण केलेला आहे. असा माझा भक्त मला सगळ्यात जास्ती प्रिय आहे. म्हणून भक्ताची लक्षणं याच्यात त्यांनी सांगितली. ही सगळी लक्षणं भक्ताची लक्षणं आहेत. आणि भक्तियोगाचाच अध्याय असल्यामुळे त्यात त्यांनी सगळ्याचं एकत्रीकरण या 2 श्लोकांमध्ये केलेलं आहे. काल जे आपण पाहिले 13 आणि 14 श्लोक, तिथपासून भगवंतांनी भक्ताची वर्णन करायला सुरुवात केली, भक्ताचे गुण सांगायला सुरुवात केली, की असे गुण असलेला भक्त मला आवडतो असं भगवंत नेहमी म्हणतात. तसं आता 15वा श्लोक आहे. आता यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते च यः हर्षामहर्ष भयोद्वेगैः ह्या मुक्त सचमे प्रियः. तेच पुन्हा सांगितलंय. स्थितप्रज्ञाची लक्षणाचेच काही गोष्टी ते सांगितल्या की ज्याच्यापासून कुठल्याही इतर प्राण्याला त्रास होत नाही, इतर कोणालाही त्रास होत नाही, आणि ज्याला इतर कोणा पाण्याचा उभं येत नाही, कोणी नको मला असं ते वाटत, सगळे हवेसे वाटतात त्याला, आणि त्याला त्याच्यापासून इतर कोणाला त्रास होत नाही, कारण त्याला माहिती आहे की सगळे परमात्मा स्वरूपच आहेत, परमात्म्याचा अंश तर प्रत्येकामध्ये आहे, त्यामुळे सगळे एकच आहेत. त्यामुळे मग कुणाला त्रास देणं हा विषय नाही, कुणाला द्वेष करणं हा विषय नाही. म्हणून तो भक्त मला आवडत असं भगवंत म्हणतात पुढे. ते म्हणतात जो हर्ष, मत्सर, भीती, उद्वेग इत्यापासून अलिप्त आहे, सुखदुःखाच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणजे हे सगळे भक्ताचे गुण आहेत, लक्षात घ्या. आणि आपण जे साधू संत पाहिले सगळे या गुणांनी युक्त आहेत सगळे. याला पुन्हा भगवंतांनी दैवी गुण असं पण नंतर म्हटलेलं आहे त्यांनी. अशा सगळ्या गुणांचा भक्त भगवंताला आवडतो. भगवंताला आवडायचं असेल ते सगळे गुण आपल्यामध्ये विकसित करायला पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. पुढे 16वा श्लोक आहे. अनपेक्षा शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. ज्याला अनपेक्षा, कुठल्याही अपेक्षा नाही आहेत, फक्त भगवत प्राप्तीची अपेक्षा आहे, पण बाकी सांसारिक कुठल्याही अपेक्षा आहेत, म्हणून तो अनपेक्षा हा म्हटलंय. नंतर शुचिर दक्ष, अंतर्बाह्य शुची आहे, शुद्धता आहे, अशुद्धता कुठे नाहीये, शरीरामध्ये नाहीये, मनामध्ये नाहीये, विचारांमध्ये नाहीये, या सगळीकडेच शुद्ध आहे, असा तो शुचिर दक्ष आहे. उदासीन आहे, काही झालं तरी त्याला त्याच्यावर कशाचा परिणाम होत नाही, त्याच्यावरती सुखदुःखाचा नाही होत, क्लेश द्वेषाचा नाही होत, कशाचा परिणाम होत नाही, असा तो उदासीन आहे. आणि गतव्यथा आहे, हे सगळे दुःख निघून गेलेत, त्याच्या व्यथा निघून गेल्याच आहे, गतव्यथा. हे आता काही शिल्लक राहिले नाहीत, निघून गेल्याच्या आता शिल्लक नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होत नाही. दुःखाचे प्रसंग घडतात पण तो दुःखी होत नाही, असं भगवंतांना या ठिकाणी म्हणायचं. आणि आपल्या कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा, सर्वारंभ परित्यागीचा अर्थ असं नाही लावलेला आहे. किंवा मी कर्म करतो पण मी करतो हा भूमिका नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणून सर्वारंभ परित्यागी म्हटलेलं आहे. की अहंकार किंवा माझं कर्तृत्व, अभिमान असं काही नाही आहे. सगळ्या गोष्टी ईश्वरी इच्छेने होतात, मी निमित्त मात्र आहे, त्यामुळे तिथं अहंकाराचा काही प्रश्न नाही. या अहंकाराचा त्याग अपेक्षित आहे या ठिकाणी. असा सगळा भक्त आहे, तो मला प्रिय आहे. ही भक्ताची लक्षणं भगवंतांनी सांगितली आहेत. आपण थांबू इथे आता. उरलेली लक्षणं